नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा आत्नोरे. आज आपण पुरस्कार बघणार आहोत 2021 मधले आणि 22 मधली, म्हणजे सप्टेंबर 2022 पर्यंतची आपण बघणार आहोत. ओके, म्हणजे पुरस्कारच का सुरुवात करताय सर तुम्ही, तर तुम्ही बघून काढून बघा. 17 असेल, 18 असेल, 19 असेल, 20 असेल, 21 ची परीक्षा असेल आणि आता 22 ची येणारी असेल. तर दरवर्षी पुरस्कारावर प्रश्न असतो म्हणजे असतोच. ओके, आणि कंबाईन गट ब या ठिकाणी तरी असतातच, गट ब, गट क ला वगैरे. तर प्रश्न किती असतात जनरली बघा याच्यावर, जर एका वर्षी तर 4 ते 5 प्रश्न पण फक्त पुरस्कारावरच विचारले. आयोग एखाद्या वेळेस जास्तीत जास्त काय रे, कधी 2-3 पण प्रश्न आहेत. म्हणजे आपल्या कंबाईनला जास्त भर कशावर असतो, पुरस्कार असतील, योजना असतील. मी काय सांगतो ते बघा, योजना जे काय आहेत. ओके, तर योजना असतील किंवा मग काय रे, जी योजना म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना, स्कीम्स वगैरे असतील. आणि त्यानंतर अजून कशावर विचारतात, पुरस्कारावर विचारतात किंवा मग काय अंतरिक्षवर 1-2 प्रश्न असतात. ओके, तर ही व्यक्तिविशेष म्हणजे ते चर्चेतील व्यक्ती असतील किंवा निधन वार्ता किंवा तुमचं काय नेमणुका वगैरे असतील याच्या संबंधित, किंवा एखादा व्यक्ती खूप चर्चेत असेल एखाद्या गोष्टीमुळे, तरी त्यांच्यावर प्रश्न विचारला जातो. मग हे थोडंसं माहिती असलं पाहिजे किंवा आपले प्रश्न कशावर आहेत. ओके, आजपर्यंतचे प्रश्न बघूनच मी बोलतोय हे सगळं. ओके, तर बघा 2021 मध्ये 2021 म्हणजे जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 पर्यंत मी ऑलरेडी पूर्वी घेतलेला आहे. ऑलरेडी पूर्वी घेतलं आहे. जानेवारी 21 ते डिसेंबर 21 यूट्यूबवर सगळी व्हिडिओ आहेत. ओके, आणि बॅचमध्ये देखील आहेत, टोटली व्हिडिओ आहेत. पण तरी पण मी आत्ता काय घेत आहे मग सर, की बाबा 1 ऑक्टोबर ते जास्तीत जास्त आपण 6 ऑक्टोबर किंवा 7 ऑक्टोबर पर्यंत कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. ओके, 7 ऑक्टोबरला मॉर्निंगलाच, तुमचं इव्हनिंगला सेशन जाणार नाही. ओके, ती खात्री मी घेईल. म्हणजे जे महत्त्वाचे तेवढे सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. तर 1 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर मध्ये मग सर तुम्ही काय कव्हर करणार आहेत, तर ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतात, मे बी पॉसिबिलिटी आहे, असे जवळजवळ 10 ते 11 क्षेत्र मी कंप्लीट करणार आहे. जसं मी पुरस्कार म्हणलोय, ते पुरस्कार एक क्षेत्र असं, तर मग राष्ट्रीय घडामोडी जे काय आहेत, म्हणजे सॉरी राष्ट्रीय घडामोडी, राजकीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि सगळे असतील. पण ते काय आर्थिक घडामोडी असतील किंवा राजकीय घडामोडी असतील, जसं की अमेंडमेंटवर वगैरे प्रश्न विचारला जातो वगैरे. तर आणि कुठले रे, की मग अंतरिक्ष वगैरे घडामोडी असतील किंवा चर्चेतील व्यक्ती वगैरे असतील, तर हे सगळे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. किंवा मग पुरस्कार तर आज बघतोयच, पण कुठले व्यक्तिविशेष असतील किंवा काय अजून जे काही स्कीम्स वगैरे आहेत, असे 8-10 जे काय आहेत आपण महत्त्वाचे, ज्याच्यावर प्रश्न येतोच, अशी सगळी लक्षात घ्या. त्याच्यामध्ये मग मी पुनश्च 21 ओके 21 आणि 2022चे ऑल सगळं जवळपास जानेवारी पासून ते सप्टेंबर 2022 पर्यंत, आणि इथं पण मी जानेवारी ते डिसेंबर असं जवळपास महत्त्वाचे जवळपास सगळे मी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. ओके, जे जवळपास जी काही महत्त्वाचं आहे ते ऑलरेडी, ज्यांना इथं डीप बघायचं आहे ते ऑलरेडी मी व्हिडिओ टाकलेले आहेत, तिथं बघू शकता. ओके, 21 मधलं आणि 22 तर मी सगळं घेतोयच डिटेलमध्ये, इन डिटेल्समध्ये 22 ओके, असं होऊ शकतं की मी सगळं घेतलेल्यापैकी 4-5च प्रश्न येऊ शकतात. ओके, तर 5-6 पण येऊ शकतात. तुम्ही असं बघताय की अरे असं काही नसतं, हे करंट आहे शेवटी. आणि पण याच्यातून तुम्हाला हे कळेल की मी म्हणजे 4 तारखेला किंवा 5 तारखेला आपण प्रिव्हियस इयरची क्वेश्चन घेणार आहेत बघा पोरो. त्यावेळेस तुम्हाला कळून जाईल की काही क्वेश्चन्स माहिती नसले तरी कसं टॅकल करायचं, ती खूप महत्त्वाचा सेशन असणार आहे. आणि त्यानंतर अजून एक गोष्ट सांगतो की पेपर कसा टॅकल करायचा हे आपण 5 तारखेला, तेच सांगतोय, 5 तारखेला पेपर कसा टॅकल करायचा हे घेणार आहे मी. तर ते सर्वांनी बघा की पेपर, म्हणजे आता जर सांगितलं सर तुम्ही अगोदरच टाकायला पाहिजे होतं, काय ती गरज नाही. तुमचा अभ्यास झाल्यानंतर मग तुम्ही 6 तारखेला ते करून बघू शकता, 7 तारखेला प्रयोग करून बघू शकता. पण गरज नाही, डिरेक्टली ते युनिव्हर्सल जे काय आहे, कशा प्रकारे आपण त्या पेपरला सामोरं गेलं पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी सांगणार आहे. ओके, तर बघा आता आपलं पुरस्कार मी सुरुवात करतोय. पुरस्कारामध्ये पहिला सुरुवातीला नोबेल पुरस्कार 2021. मी थोडंसं ही जे पुरस्कार आहे याच्या ऑलरेडी आपण घेतलंय, 21 साधा आलेलं नाही, 22चा, मग त्यामुळे थोडंसं टू द पॉइंट आपण त्या ठिकाणी बघू. तर बघा नोबेल पुरस्कार 2021 ऑक्टोबर 21 मध्ये घोषणा झालेली आहे. आता येईल पुन्हा ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये जे काय ते. ओके, डिसेंबरला ते मानवाधिकार दिनी ते जनरली केलं जातं. ओके, बघा वैद्यक क्षेत्रातले नोबेल कोणाकोणाला, डेव्हिस जुलियस अमेरिकेचे आहेत ते, आणि अर्डम पटापाउटियन, अर्डमला आणि डेव्हिडला. ओके, अर्डम डेव्हिड
या दोघांना मिळालेला आहे. कशासाठी? तापमान आणि स्पर्शासाठी खरे रिसेप्टरचा शोध लावल्याबद्दल यांना मिळालेलं आहे. असं काहीतरी आहे बाबा वैद्यकशास्त्रामधले. जनरली जोळाजोळामध्ये विचारू शकतात वैद्यकशास्त्र वगैरे, पण नोबेल म्हणल्या लक्षात ठेवा जास्तीत जास्त प्रश्न कशावर असतात रे? एकतर शांतता किंवा मग काय रे साहित्य. हे दोन खूप महत्वाचे आहेत. आणि तिसरा याच्या दोन महत्वाचे, त्याच्यानंतर मग अर्थशास्त्रामध्ये ज्याला मिळालेलं आहे त्यांना. ओके, या तीन गोष्टी थोडं डीपली बघायची. यांचं थोडं इन्फॉर्मेशन जास्त बघितलं तर चालतं. इथं काय टू द पॉइंट वैद्यकशास्त्रामध्ये कोणाला मिळालेलं आहे. ओके, दॅट्स इट. याच्या पलीकडे जास्त करण्याची गरज नाही. भौतिकशास्त्रातील नोबेल फिजिक्समध्ये कोणाकोणाला मिळालं आहे बघा. सिक्युरो मनाबे USA आहेत, क्लाउस हॅसलमन, त्यानंतर काय रे जिओनिओ पॅरिसी इटालियन आहेत, हे जर्मन आहेत. ओके, आणि अणुपासून काय कशासाठी काम केले? आणि अणुपासून ग्रहाच्या भौतिक प्रणालीमधील विकार आणि चढ उतारांचा परस्पर संवादाच्या शोधासाठी हे मनाबे जे आहेत, मनाबे, हॅसलमन आणि पॅरिसी. ओके, पॅरिसी, मनाबे, काय हॅसलमन, हे तिघांना काय भौतिकशास्त्रामध्ये मिळालेलं आहे. आणि क्लाउस हॅसलमन यांना पृथ्वीच्या तापमानाच्या भौतिक कार्य मॉडेलिंगसाठी आणि परिवर्तनशीलतेचं प्रमाण मोजण्यासाठी ग्लोबल वॉर्मिंगचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कार्य इथं त्यांना कशामुळे मिळालेलं आहे? ग्लोबल वॉर्मिंगच्या विश्वासार्ह अंदाज लावण्यासाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे. कशासाठी? ग्लोबल वॉर्मिंगसाठी. कोणाला? हे यांना, मनाबे आणि हॅसलमन यांना. आणि जो पॅरिसी आहेत त्यांना कार्य परस्पर भौतिक प्रणालीमधील विकार आणि चढउताराच्या परस्पर संवादाबद्दल. याच्याबद्दल काही नाही, फक्त नॉर्मल विचारतील तुम्हाला. व्यक्ती कोण आहेत? रसायनशास्त्र बेंजामिन लिस्ट जर्मन आहेत, आणि डेव्हिड, इथं पण एक डेव्हिड आहेत, मॅकमिलन आहेत का रे अमेरिकन आणि इंग्लंड. योगदान असमित सेंद्रिय उत्प्रेरणाच्या विकारासाठी यांना दिले गेले आहे. रसायनशास्त्रातलं नोबेल, केमिस्ट्रीमधलं आणि साहित्यातलं. आता ह्याच्यावर थोडंसं महत्त्व द्यायचं, जास्त इम्पॉर्टन्स. ओके, कोणाला मिळालाय आणि कोणत्या साहित्याबद्दल मिळालाय हे महत्त्वाचं पहिली गोष्ट. आणि कुठल्या देशाचे आहेत ते? मग कुठले आहेत रे हे? मूळचे टांझानियाचे आहेत. कोण आहेत? अब्दुल रजाक गुरनाह. कुठले आहेत? साहित्यामधला नोबेल. ओके, लिटरेचर मधला विचारतात, म्हणजे विचारतात, त्यांचं लिटरेचर पण विचारतात. मेमोरी ऑफ डिपार्चर, पॅलेग्रिम्स वे आणि पॅराडाईज बाय द सी, डेझर्टायझेशन हे विचारतात. हे त्यांचं साहित्य माहित पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि त्यानंतर काय महत्वाचं आहे ते कुठल्या देशाचे आहेत आणि कोण आहेत. ओके, अब्दुल रजाक गुरनाह कुठले? टांझानियाचे आहेत. त्यांचे हे ग्रंथ माहित पाहिजे, म्हणजे माहित पाहिजे. आणि मग योगदान काय? वसाहतवादाच्या दुष्चक्रात पिचल्या गेलेल्या पिढ्यांचा आणि निर्वासितांच्या दुःखांना कथेच्या स्वरूपात जगासमोर आणण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल. निर्वासितांच्या दुःखांना कथेच्या स्वरूपात, निर्वासित मायग्रेट यांच्या काय जगासमोर यांचं काय दुःख व्यक्त करण्यासाठी अब्दुल रजाक गुरनाह हे मूळचे टांझानियाचे आहेत. यांच्याबद्दल मी खूप डिटेलमध्ये सांगितलं आहे. तुम्हाला ज्यांना बघायचं आहे तिथं व्हिडिओ बघू शकता. 21चा व्हिडिओ टाकलेला आहे, इन डिटेल्स आहेत नोबेलवर, सेपरेट नोबेलवर टाकलेला आहे, डिटेल बघू शकता तिथं. त्यानंतर शांततेचा नोबेल कोणाला मिळाला आहे? मारिया रेसा आणि दिमित्री मुराटोव्ह, रशिया. आता माहित आहे दिमित्री म्हणलं की काय रे रशियाचं येतं बघा. मारिया रेसा फिलिपाईन्स, मारिया रेसा फिलिपाईन्स पत्रकार आहेत हे. ओके, हेही पत्रकार आहेत, रशियन पत्रकार. दिमित्री मुराटोव्ह, मारिया रेसा, दिमित्री मुराटोव्ह शांततेचं विचारतात, साहित्याचं विचारतात, आता सांगितले तुम्हाला. ओके, मग मारिया रेसा बद्दल म्हणला तर फिलिपाईन्स मधल्या पत्रकार आहेत. कुठले आहेत ते माहित पाहिजे. मग कुठल्या देशाचे आहेत? मग यांची कंपनी कोणती आहे? पत्रकार म्हणजे सॉरी काय कोणत्या पत्रकाराच्या याच्यामध्ये काम करतात ते डिजिटल मीडिया कंपनी कोणती आहे? त्यांची कोणती आहे रे? रॅपलर. 2012 मध्ये स्थापन झालेली रॅपलर कंपनी त्यांनी स्थापन केली. त्याचे CEO आहेत ते, आणि नोबेल मिळवणारी फिलिपाईन्सची पहिली व्यक्ती आहे. आता यांच्याबद्दलच रॅपलरवर प्रश्न आला बघा. का विचारला रॅपलरवरच रे? कारण नोबेल मिळवणारी फिलिपाईन्सची पहिली व्यक्ती आहे. आणि जनरली शांतते आणि साहित्याबद्दल विचारतात. मग त्यात माहित पाहिजे मारिया रेसा, दिमित्री, दोघांचंही काय रे 3 अक्षरीच नाव आहे. मारिया दिमित्री, मारिया दिमित्री, मारिया फिलिपाईन्स, मारिया फिलिपाईन्स, दिमित्री मुराटोव्ह, रशिया. कळते का? आणि यांचं हे रॅपलरवर प्रश्न विचारू शकतात. मग दुसऱ्या वेळेस नोबेल मिळवणारी फिलिपाईन्सची पहिली व्यक्ती आहे बाबा, वाक्य टाकून विचारू शकतात. ओके, कारण त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी त्यांनी केलेले प्रयत्नासाठी दिलेले. दिमित्री मुराटोव्ह रशियाचे आहेत, रशियन पत्रकार आहेत. 1993 साली सुरू झालेल्या नव्या गॅझेट, न्यू गॅझेट या वर्तपत्राचे ते सहसंपादक होते. कोणत्याचे होते विचारतील. मग त्यांचं जसं रॅपलर विचारलं ते हे इथं विचारतील. ओके, पुस्तक आहे विचार लक्षात ठेवा, सीड्स ऑफ टेरर वगैरे.
हे काय पुस्तकं जनरली विचारणार, जिथं साहित्याचं आहे तिथं विचारतील, इथं काय जास्त गरज नाही बघा, वाचून घेऊ शकता, जनरली गरज नाही. ओके. अर्थशास्त्रातली नोबेल जनरली बघा, जेव्हा इकॉनॉमिक्स हा 15 प्रश्न विचारतात त्यात कधी कधी काय टाकतात, इकॉनॉमिक्स मधलं नोबेल कोणाला मिळालं, चला मग सांगा, मग खालीपैकी कोणाला भेटलो नाही असं टाकतात. मग आपण सांगावं लागतंय. राज्यसभा मेन्स राज्यसभा पूर्वला एक वेळेस विचारलं होतं, मग कोण आहेत रे, डेव्हिड कार्ड, जोशुआ डी एंग्रेस्ट. इथं तुम्हाला काय तिघांचं आहे, त्यामुळं जनरली काय हे विचारणार नाहीत कोणत्या देशाचे आहेत वगैरे. ओके. गुरिडो इम्बेन्स गुरिडो इम्बेन्स, जोशिओ डी एंग्रेस्ट, डेव्हिड कार्ड किमान वेतनामधील वाढीच्या परिणामाचा अभ्यास केलाय. डेव्हिड कार्ड, जोशिओ डी एंग्रेस्ट, गुइडो एम्बेन्स. ज्यांना डिटेलमध्ये पाहिजे असेल नोबेल तर तुम्ही सेपरेट व्हिडिओ टाकलाय बघा 21 मध्ये, 2021च्या याच्यामध्ये. तो 21लाच आहे, 22 आलाच नाही. 22 कुठं आहे सर, नाही आला ना बाबा, सांगितलंच तुला. आता ऑस्कर पुरस्कार बघू आपण. का रे ऑस्कर 93वा ऑस्कर आणि 94वा. बघा एक लक्षात घ्या, हे 93 आहे आणि 93 आणि 94. सर मग कधीचा विचारतील सांगता येत ना बाबा. 94 पण ऑस्कर विचारू शकतात. ओके. 94 पण ऑस्कर विचारू शकतात. बघा 93वा ऑस्कर बघून घेऊ आपण. नोबेल कळालं का रे. जनरली मी आता काय बघा स्पीड मी का घेतोय की बाबा सगळं जनरली तुम्ही आता वाचलेलं आहात, मग तुमचं रिव्हिजन पण व्हावं, आणि नाही तर मग ज्यांनी वाचलंच नाही त्यांनी तेवढ्याच गोष्टीवर भर द्यावं मी जे सांगतोय ते. आता कारण असंही तुम्ही एवढ्या दिवसात काय करू शकणार आहेत, बरोबर ना, म्हणून सगळ्या गोष्टी. ओके. बघा ऑस्कर पुरस्कार सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्लाई झाओ. मग याच्यामध्ये जनरली ऑस्कर मध्ये काय विचारतात, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट चित्रपट, यासाठी जनरली ऑस्कर पुरस्कारावर विचारतात. ऑस्करवर सर्वोत्कृष्ट ऑस्कर, जनरली ऑस्कर पुरस्कार काय विचारतात रे, सर्वोत्कृष्ट ऑस्कर पुरस्कार. मग ऑस्कर हा का रे कोरोना काळानंतर 2 वर्षांनी लॉस एंजेलिस येथील कार्य डॉल्बी थिएटरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन जनरली केलं जात आहे. 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2021 असं दिलं आहे. हे 20 आहे. ओके. ऑस्करची सुरुवात 1929 मध्ये अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्स अमेरिकातर्फे दिला जातो. ओके. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर दरम्यान जे प्रकारे प्रदर्शित झालेले पिक्चर त्यांच्याविषयी दिले जाते. 94व्या ऑस्करसाठी कुंजगल या तमिळ भाषेत चित्रपट पाठवण्यात आला होता भारताकडून. ओके. आता बघू आपण. बघा तर फक्त आता 93वा आणि 94वा, जनरली 94वा लक्षात ठेवा. ओके. 93वा जनरली विचारणार नाहीत पण मागचं विचारू शकतात ना बाबा. विचारू शकतात पण नाही विचारलं तर बेस्टच आहे की. विचारलं तर काय करणार आहेस बाबा. जनरली हा पुरस्कार जो आहे मार्च मध्ये केला जातो, म्हणून मी सांगतोय बाबा मार्च 2021 मध्ये हा काय प्रकाशित करण्यात आला. कधीच आहे मग 1 जानेवारी 2020 ते काय रे डिसेंबर 2020 पर्यंत असतं हे, बरोबर. हे मार्च 2021 मध्ये जाहीर केलं. आता मार्च 2021 विचारण्याऐवजी काय विचारतील, मार्च 2022 विचारतील. पण सर मग 21 कशाला सांगताय सर. मग एखाद्या वेळेस विचारलं जुनं तर मग 93 विचारलं तर बेसिक लक्षात ठेवायचं, खूप डीप करायचं नाही. 94 जास्त लक्षात ठेवायचं. सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता, पार्श्वगायक कोणता, अमक कोणतं, टमक कोणतं असं. ओके. बघा आता सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक 93वा 2021 मधला, म्हणजे 2021 मध्ये काय ते 1 जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020 अंतर्गत प्रकाशित झालेल्यांचं. ओके. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्लाई झाओ चित्रपट नोमॅडलँड. हे याच्याबद्दल 93 बद्दल मी ऑलरेडी घेतलेलं आहे बघा पुरस्कारामध्ये जाऊन 21 मध्ये व्हिडिओमध्ये, पण इथं मी रॅपिड फायर सांगतोय. ओके. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्याच श्वेतवर्णीय व आशियातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. महत्वाचं आहे, आशियातल्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. मग का नाही विचारणार. क्लोई झाओ. काय क्लोई झाओ. कोणतं पिक्चर आहे, नोमॅडलँड. आणि बघा आता सर्वोत्कृष्ट चित्रपट पण तेच ठरलंय, नोमॅडलँड. दिग्दर्शक क्लोई झाओ, आशियातली पहिली महिला ठरलेली आहे. त्यानंतर बघा सर्वोत्कृष्ट अभिनेता अँथोनी हॉपकिन्स. काय अँथोनी हॉपकिन्स, अँथोनी. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री फ्रान्सिस मॅकडॉर्मंड. चित्रपट नोमॅडलँड. इथं
द फादर हे चित्रपट आहे, अँथनी हॉपकिन्स. ओके, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक एवढे तरी माहीत पाहिजे मिनिमम. जुनं जुनं रे जुनं 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 जुनं. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट अंडर द राऊंड. आंतरराष्ट्रीय चित्रपट कोणता ठरलाय बाबा? काय अंडर राऊंड. आणि सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी मॅक. ओके, आणि पहिल्यांदाच हा पुरस्कार सोहळा व्हर्च्युअल मॉडेलमध्ये प्रकाशित करण्यात आलाय का, तर कोविडमुळे वगैरे. सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट या श्रेणीसाठी भारतातर्फे जलीकट्टू हा चित्रपट मल्याळम पाठवण्यात आला होता. 93 ऑस्करसाठी. कुठलं? जलीकट्टू मल्याळम होता. आणि 94 साठी का रे, 94 ऑस्करसाठी कुजंगल का रे, कुजंगल 94 साठी कुजंगल हा चित्रपट पाठवण्यात आला. ओके, हा तमिळ होता. कुजंगल 94 साठी. ओके, आणि हे 93 साठी काय रे, जलीकट्टू. कट्टो जलीकट्टो, कळलं का? मल्याळम होता तो आणि हे तमिळ. तमिळच आहे ना रे. हा तमिळ. आणि विनोद राज, PS विनोद राज हे दिग्दर्शकात. PS विनोद राज दिग्दर्शक. ओके, म्हणजे आताचे विचारू शकतात 94चे वगैरे. आता 94 ऑस्कर पुरस्कार याच्याबद्दल थोडं डिटेलमध्ये बघा. का तर हे 1 जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 पर्यंत प्रदर्शित झालेल्या याच्यासाठी दिले जाते. जनरली मार्च 2022 मध्ये प्रकाशित केलं जाते. मग कधी झालंय? 27 मार्च 2000 रोजी पार पडलाय. द पॉवर ऑफ द डॉन या चित्रपटाला सर्वाधिक 12 नामांकन मिळाले. त्याच्यामध्ये या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात वॉर्नर ब्रदर्स निर्मित ड्यून चित्रपटाला सर्वाधिक 6 पुरस्कार मिळालेत. कोणाला रे? ड्यून या चित्रपटाला. असो बघा, आता 2022चा 94वा पुरस्कार आहे. कधी? 27 मार्च 2022 ला काय रे घोषित करण्यात आलेला आहे. 2022 कुठं? डॉल्बी थिएटर कार्यक्रमाचं आयोजन. एमी शुअर, रेंजिना हॉल आणि वॉन्डा राईक्स यांना या पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन केलंय. कोणी कोणी? एमी शुमर, रेंजिना हॉल, वॉन्डा साइक्स या तिघीने केलेलं आहे. तिघांनी केलेलं आहे. 1 जानेवारी 2021 ते 31 2021 दरम्यान प्रकाशित झालेले आहे. ओके, ड्यून चित्रपट जे काय ड्यून यांना किती मिळाले तरी? ड्यून या सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी मिळाले. सर्वाधिक 6 पुरस्कार ड्यून या चित्रपटाला मिळाले. या ड्यून या चित्रपट जे काय आहेत तर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत डेनिस विलेन्यू. डेनिस फक्त डेनिस लिव्ह लक्षात ठेवा तरी चालते. डेनिस काहीतरी नावं बघा. विलेन्यू, वेले न्यू वे. ओके, आता सगळ्यांनाच माहित आहे हा ऑस्कर 1929 पासून सुरू झालेला आहे. अकॅडमी अमेरिकेतर्फे दिला जातो. अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट सायन्स कुठला? अमेरिका यातर्फे दिला जातो. असो, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक 94 जेन कॅम्पियन. कोणाला? जेन कॅम्पियन. चित्रपट द पॉवर ऑफ द डॉग. द पॉवर ऑफ द डॉग कोणता रे? सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे बघा? चित्रपट कोंडा आहे. कोंडा. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक जे कॅम्पियन. द पॉवर ऑफ द डॉग. द पॉवर ऑफ द डॉग म्हणजे फक्त माहित पाहिजे काय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण आहे. पहिलं सर्वोत्कृष्ट चित्रपट कोंडा. कोंडा कोंडा डोक्यातला कोंडा नाही, कोंडा चित्रपट आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता विल स्मिथ. का रे? विल स्मिथ. माझ्या मित्राच्या मुलाचं नाव आहे स्मिथ. मित्राच्या मुलाचं नाव स्मिथ. असं काही लक्षात ठेवा तुम्ही. सर्वोत्कृष्ट अभिनेता विल स्मिथ. चित्रपट किंग रिचर्ड चित्रपट. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जेसिका चेस्टेन. सॉरी, हे कोण आहे? कोणाचं काय आहे का? अरे नाही बाबा, इथं सांगितलं तिथं अजून काय. ओके, जेसिका चेस्टेन. चित्रपट द आईज ऑफ का रे? टॅमी फेस. ओके, टॅमी फे बघा. द आईज ऑफ टॅमी फेस. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सांगितलं. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म ड्राईव्ह माय कार. जपानी पिक्चर आहे. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी ड्यून. ओके, भारतातर्फे कुंजागल हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता. त्याचे विजय काय सांगितले रे? कुंजागल तमिळ भाषेवर चित्रपट आहे. दिग्दर्शक PS विनोद राज हे आहेत. ओके,
असो बघा आता एवढं तरी किमान लक्षात राहिलं पाहिजे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक जेन कॅम्पियन, सर्वोत्कृष्ट चित्रपट कोंडा, सर्वोत्कृष्ट अभिनेता विल स्मिथ, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जेसिका चेस्टेन, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म ड्राइव्ह माय कार. ओके, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी ड्यून ड्यून ड्यून. आणि ड्यूनला सर्वाधिक रे चित्रपटाला सर्वाधिक 6 पुरस्कार मिळाले आहेत. कोणाला रे? ड्यूनला सर्वाधिक 6. ओके, सर्वाधिक 6 पुरस्कार ड्यून या चित्रपटाला मिळाले. त्याचे काय रे? डेनिस वेलेन्युए. डेनिस लक्षात ठेवत चालते, हा यांचे दिग्दर्शक आहे या ड्यून चित्रपटाचे. ओके, आणि सर्वोत्कृष्ट माहितीपट द समर ऑफ सोल आहे. आणि सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्क्रीन प्ले बेट लास्टो, सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार जेनी बेवन, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म सांगितलं ड्राइव्ह माय कार. आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ड्राय कोत्सूर. बघा ट्राय कोत्सूर. ओके, बेस्ट फिल्म एडिटिंग ड्यूनच आहे. बेस्ट साऊंड बेस्ट करे फिल्म एडिटिंग हे ड्यूनलाच मिळालेलं आहे. आणि भारतातील ऑस्कर प्राप्त व्यक्ती भानू अथ्था या सर्वोत्कृष्ट, आणि सत्यजित रे, AR रहमान, गुलजार आणि रेसुल पोक्कोट्टी यांना मिळालेले आहे आतापर्यंत. पण असो एवढे मात्र लक्षात ठेवावं लागेल मित्रांनो, तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवावं लागेल. इथं पर्यायच नाही पोरो. सिनेमॅटोग्राफी, आंतरराष्ट्रीय फीचर अभिनेत्री, अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक एवढं तरी. ओके, आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2021. आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2021 कोणाला मिळालं रे? डेव्हिड डोप. फ्रेंच कादंबरीकार आहेत डेव्हिड डोप. कोणत्या कादंबरीला मिळालं? ॲट नाईट ऑल ब्लड इज ब्लॅक. हे सांगितलं मी तुम्हाला. ओके, आणि ही कादंबरी फ्री डी डेम फ्रेंच भाषेतली आहे. या मूळ कादंबरीचं इंग्रजी अनुवाद आहे. ओके, मूळ कादंबरीचं इंग्रजी अनुवादक ॲना मोस्कोवालिस USA मधले आहेत, यांनी केलेलं आहे. आणि लेखक डेव्हिड डोप हे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळणारे पहिले फ्रेंच व्यक्ती ठरलेले आहेत. त्यांनी लिहिलेली इतर पुस्तकं बघा, अट्रॅक्शन युनिव्हर्सल कादंबरी आहे त्यांची. त्यानंतर रेटोरिक नेग्री ओ हे एक आहे. सिकल कोणाला मिळालं आहे मग? डेव्हिड डोप. लक्षात ठेवा, डेव्हिड डोप. कोणत्या कादंबरीला? ॲट नाईट ऑल ब्लड इज ब्लॅक. हे दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोणतं? आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2021. ओके, पारितोषिकाबद्दल अटी कोणत्याही भाषेतील कादंबरी कथासंग्रहासाठी इंग्रजीमध्ये अनुवादित झालेली आणि UK किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालं पाहिजे. बुकर इंटरनॅशनल 2022. बुकर इंटरनॅशनल 2022 बघा कोणाला मिळालं रे? गीतांजली श्री, भारतीय लेखिका आहे. महत्वाचं आहे, आत्ता मात्र विचारणार बघा इथं. ओके, टॉम ऑफ सँड मूळ हिंदी कादंबरी आहे. रेत समाधी या कादंबरीस मिळालेला आहे. ओके, डेसी रॉकवेल यांनी रेत समाधी या हिंदी कादंबरीचं इंग्रजीमध्ये टॉम ऑफ सँड या नावानं अनुवाद केलेला आहे. मग कोणत्या नावानं केले विचारतो? टॉम ऑफ सँड. लक्षात ठेवा, तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय ना. तुम्ही म्हणाल काही बोलतोय मास्तर, हे लक्षात ठेवण्यासाठी काही गोष्टी असतात. ओके, बघा आता कोणाला मिळाला रे? गीतांजली श्री. महत्वाचं आहे, बुकर इंटरनॅशनल भारतीय व्यक्तीला मिळाला आहे. भारतीय लेखिका आहेत. टॉम ऑफ सँड मूळ हिंदी कादंबरीकार रेत समाधी या कादंबरीस मिळालेला आहे. ओके, मूळ हिंदी कादंबरी कोणत्या? रेत समाधी. त्यांचा इंग्रजीमध्ये अनुवाद काय केलाय? हे कोणी केलाय? डेसी रॉकवेल या अमेरिकेच्या लेखिकेने केलेला आहे. पण ही भारतीय लेखिकेची रेत समाधी या कादंबरीला काय मिळालेलं आहे रे? हिंदी कादंबरीला बुकर इंटरनॅशनल मिळालेला आहे. मूळ भारतीय भाषेतील कादंबरीला बुकर इंटरनॅशनल पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. विचारणार म्हणजे विचारणार, कुठल्या ना कुठल्या परीक्षेला विचारणार. इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, प्रश्न विचारणार म्हणजे विचारणारच. गीतांजली श्री यांची ग्रंथसंपदा माई, तिरोहित, रेत समाधी, खाली जगह, हमारा शहर, उस बरस. ओके, ही कादंबरी त्यांचे हे पुस्तक आहेत. बुकर पुरस्कार 2021 म्हणला तर कोणाला मिळाला बघा? 22चं बघितलं आपण. डायमंड गालगुट, दक्षिण आफ्रिका. जनरली 22 मध्ये भारतीयाला मिळालं तर हे कशाला विचारतील जनरली? कादंबरी द प्रॉमिस या कादंबरीसाठी मिळालं आहे. त्यांची साहित्य द गुड डॉक्टर वगैरे काही गरज नाही एवढी बघायची. ओके, हे नाही लक्षात ठेवलं चालते. द इन ए स्ट्रेंज रूम वगैरे, इको ऑफ एंजेट, पार्टी ऑफ मदर वगैरे, ॲलिव्ह अँड किकिंग. ओके, लक्षात ठेवू शकता. नाटकं आहेत ही, कादंबरी आहेत यांचे. कोणाचे रे? डायमंड गालगुट यांना मिळालं आहे 21 मध्ये. पण हे 22 लक्षात ठेवा, कारण 22 मध्ये कोणाला मिळालं आहे? बुकर 2022ला कोणाला मिळालं रे? ते बुकर इंटरनॅशनल कोणाला मिळालं आहे? भारतीय व्यक्तीला मिळालं. त्यामुळे ते विचारणार म्हणजे विचारणार.
ओके. बुकर इंटरनॅशनल. बघा गीतांजली श्री ही जी कुठल्या आहेत मूळच्या मयनपुरी उत्तर प्रदेशच्या आहेत. कुठल्या रे यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवू शकता. हे कुठले आहेत? गीतांजली श्री हे उत्तर प्रदेश मयनपुरी यूपीचे आहेत. त्यानंतर गीतांजली श्री यांनी 3 कादंबऱ्या आणि अनेक कथासंग्रह लिहिले आहेत जनरली. ओके. रेत की समाधी या पुस्तकाचा अनुवाद करणाऱ्या डेझी रॉकवेल या चित्रकार आणि लेखिकाही पण आहेत. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जो काय बुकर इंटरनॅशनल जो काय तो 2022चा 2004ला सुरू झालेला आहे मित्रांनो. 2014 पासून मात्र कोणत्याही इंग्रजी कादंबरीसाठी जनरल दिलं जाते आणि हे 13वं होतं. ओके. टॉम्ब ऑफ सँड. ओके. त्यांनी इंग्रजीत काय केलं? टॉम्ब ऑफ सँड. ओके. कुणी केले ते? रॅसे डॅकवेल. हे लक्षात ठेवा. मैनपुरी यूपीचे आहेत ते. बघा पुरस्काराबद्दल केवळ ब्रिटन आणि आयर्लंडमध्ये प्रकाशित होणाऱ्या इंग्रजी कादंबरीस हा पुरस्कार दिला जात होता. 2020चे विजेते म्हणलं तर डग्लस स्टुअर्ट 2020ला आणि 21ला कोण रे? डॅमन. बघा 20ला डग्लस आणि इथं डॅमन आणि 22ला गीतांजली. ओके. शगीपेन या कादंबरीला मिळाला. याच्यावर प्रश्न विचारला होता शगीपेनवर. ओके. असो. आता रॅमन मॅक्सेसे बघा. रॅमन मॅक्सेसे 1957 पासून दिला जातो. मला वाटतं पहिला रॅमन मॅक्सेसे विनोबा भावे यांना मिळालेला आहे. असं बघा कारण रॅमन मॅक्सेसे पुरस्कार 2021 बघा. 2022ला एवढ्या लोकांना मिळाले. 5 एक स्त्री आणि 4 यांना पुरुषांना. बघा कोणाला रे? 2022 लक्षात ठेवा. सोथियारा छिम कंबोडिया. काय नाव? काय? सोथियारा. काय? सोथियारा छिम. तदाशी हातोरी. बघा नावं कशी आहेत? चमत्कार आहेत नाव आहेत. लक्षात ठेवण्यासाठी अवघड आहेत पण लक्षात ठेवावं लागणार आहे. नसतं सातो का रे? सोथियारा म्हणायचं, तदाशी म्हणायचं, बर्नांडेट माद्रिद आणि गॅरी बेंचे घिब का रे? गॅरी म्हणायचं इंडोनेशिया. गॅरी इंडोनेशिया, बर्नाडेट माद्रिद फिलिपाईन्स, तदाशी हातोरी जपानी आहेत आणि सोथियारा छिम कंबोडिया. जनरली इथंच प्रश्न येईल बघा 2022च्या रॅमन मॅक्सेसेवर. केरळच्या माजी आरोग्यमंत्री के शैलजा हे जे आहेत त्यांनी मात्र हा रॅमन मॅक्सेसे पुरस्कार नाकारलेला आहे. नाकारलं की म्हणून विचारतात प्रश्न. तिथं काय काही घडलं असं वेगळं की विचारतात. मग हे विचारण्यासारखं आहे प्रश्न इथं. ओके. इथं विचारण्यासारखं आहे म्हणून जे मुद्दाम पहिलं ते घेतलंय. कौतेकर बाबा ते पहिलं सांगितलंय. ओके. बघा आता रॅमन मॅक्सेसे पुरस्कार 2021 मध्ये हे 22 आहे. 22 आणि हे 21 बघा. हे 64 आहे. हे 63 आहे. स्टीवन मुन्सी अमेरिकेच्या व्यक्तीला मिळालाय. मानवाधिकार कार्यकर्ते आहेत. संबंधित संस्था त्यांचे कम्युनिटी अँड फॅमिली सर्व्हिस इंटरनॅशनल स्थापना 1981ला फिलिपाईन्सची आहे. रॉबर्ट बॅलोन फिलिपाईन्सचे आहेत हे आणि हे अमेरिकेचे आहेत. स्टीवन मुन्सी आणि रॉबर्ट बॅलोन या दोघांना मिळालेले आहे. मासेमारी उद्योगात शाश्वत सागरी पर्यावरण निर्माण केलेले आहे यांनी. म्हणून ह्या दोघांना 2021 मिळालं होतं. 21 पेक्षा 22 विचारतील. ओके. मग दोन्ही माहिती असणं गरजेचं आहे. दोन्ही एका जागी दिले ना बाबा. लक्षात ठेवा. आता इथं दोघंच नाव आहेत. स्टीवन मुन्सी आणि घरे रॉबर्ट बॅलोन. आणि 4 आहेत इथं पण. मोहम्मद अमजद साकिम पाकिस्तानचे आहेत आणि फिरदौसी कादरी बांगलादेश. मग जनरली बघा हे तुम्हाला लक्षात राहणार नाहीत पोरो. ओके. एकदा दोनदा वाचलात तर लक्षात राहतील. फिरदौसी कादरी बांगलादेश. इंटरनॅशनल सेंटर फॉर डायोरिया डिसीज रिसर्च बांगलादेश. तिथे वैज्ञानिक आहेत. पाकिस्तानमधील सूक्ष्म वित्त संस्था अखुवात फाउंडेशनची स्थापना यांनी केली. मोहम्मद अमजद साकिब पाकिस्तानचे आहेत. हे बांगलादेशचे आहेत. फिर सौदी कादरी बांगलादेश म्हणायचं. साकिब पाकिस्तान म्हणायचं. ओके. आणि हे रॉबर्ट फिलिपाईन्स आणि स्टीवन अमेरिका. ओके. आणि हे तर तुम्हाला माहिती आहे आताचे 22चे वगैरे. वॉचडॉग 2011 मानवी हक्क सामाजिक न्याय पर्यावरण याबद्दल जागृतीचं कार्य फिरते. इंडोनेशियामधील शोधपत्रिका संस्था आहे. ओके. डॅदी लोकसेनेच्या आणि काही एवढं महत्त्वाचं नाही. चला हां आता बघा टेबलटन पुरस्कार 2021 जेन गुडाल यांना मिळाला आहे. जेन गुडाल या पर्यावरणवादी कार्यकर्त्या आहेत. कोण आहेत? त्या चिंपांजीवरील विशेष तज्ज्ञ आहेत. जीन
गुडॉल इन्स्टिट्यूट या संस्थेच्या संस्थापक आहेत. या संस्थेतर्फे रूट्स अँड शूट्स हे कार्यक्रम चालते. मॅसेंजर ऑफ पीस 2002 पुरस्काराबद्दल. हा पुरस्कार बघा, हा पुरस्कार विशेष सामाजिक कार्य केल्याबद्दल दिला जातो जनरली. फक्त एवढं लक्षात ठेवा, टेबलटन पुरस्कार कोणाला मिळाला आहे? पर्यावरणवादी कार्यकर्त्या कोण? जेन गुडाल यांना मिळालेला आहे. त्यांचं कार्य काय? चिंपांजीवरील विशेष तज्ज्ञ आहेत ते. ओके, आणि कशाबद्दल काम आहे रे त्यांचं? सामाजिक कार्याबद्दल आहे. ओके, टेबलटन पुरस्कार जनरली ते सामाजिक कार्याबद्दल दिले जाते. आणि कान्स चित्रपटाबद्दलच असते. महोत्सव 2022-75. ओके, या पुरस्काराची निवड करणाऱ्या 9 ज्युरीमधील दीपिका पदुकोण यांचा समावेश होता. पुरस्कार बघा, सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणाला मिळाला रे? पाल्मे डी ओर पुरस्कार. ट्रँगल ऑफ सॅडनेस दिग्दर्शक रुबेन ऑस्टलँड. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पार्क चान बुक. ओके, फॉर डिसिजन टू लाईव्ह. सॉन्ग कॉंग हो चित्रपट ब्रोकर. सर्वोत्कृष्ट अभिनेता सॉन्ग कॉंग हो चित्रपट ब्रोकर. ओके, आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री झार आमिर इब्राहिमी. सर्वोत्कृष्ट माहितीपट ऑल दॅट ब्रिथ्स. ओके, भारतीय चित्रपट निर्माता शौनक शहा. हे बघा बघा, आता हे सगळ्यात हे नॉर्मली काय माहीत पाहिजे? सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, हे किमान हे 4 तरी माहीत पाहिजे कुठल्याही चित्रपटात. बघा, ओके, सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे रे? ट्रँगल ऑफ सॅडनेस. दिग्दर्शक रुबेन ऑस्टलँड. सर्वोत्कृष्ट चित्रपट एक माहीत पाहिजे. दिग्दर्शक पार्क चान बुक. सर्वोत्कृष्ट अभिनेता सॉन्ग कॉंग हो, आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री झार आमिर इब्राहिमी. हॉली स्पायडर. टाइम पर्सन ऑफ द इयर 2021 कोण आहेत रे? टाइम मासिकाद्वारे टाइम पर्सन ऑफ द इयर 2021 म्हणून एलॉन मस्क यांची निवड झाली. महत्त्वाचं आहे. 21 टाइम पर्सन ऑफ द इयर यांच्यावर विचारला ना प्रश्न आता राज्यसभेला. ओके, 2020चं जो बायडन व कमला हॅरिस होत्या. ओके, कुमार मंगलम बिर्ला यांना मिळाला होता. असू द्या. बघा, टाइम पर्सन ऑफ द इयर 2020. 2022 नाही मिळाला का? 2021. बघा, 2020-21 तर विचारला मित्रांनो एलॉन मस्कवर. ओके, मग आता हे पण विचारू शकतात, डबल विचारू शकतात, सांगता येत नाही आयोगाचं. बरोबर. टाइम पर्सन ऑफ द इयर. ब्रिक्स चित्रपट महोत्सव पुरस्कार 6वं 2021 मध्ये झालेलं आहे. 6वं सर्वोत्कृष्ट चित्रपट बराकत आहे. ओके, आणि दोन्ही कार्य. आणि द सन अबव्ह मी नेव्हर सेट्स रशियन चित्रपट आहे. दिग्दर्शक ल्युबन बोरिसेवा. जनरली याच्यावर बघा काय विचारतील ते, सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे याच्यानंतर जनरली तुम्हाला खूप दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री असं खूप डीप जाणार नाहीत याच्यामध्ये. जनरली राष्ट्रीय चित्रपट वगैरे आहेत ना, ऑस्कर आहे, तिथं विचारण्यासारखं आहे त्यांना. त्यामुळं इथं तुमच्या डीप जाण्याचं त्यांना काही जास्त ये नाही. तरी पण सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक लुसिया मुरात. सर्वोत्कृष्ट अभिनेता मग यांचे हे सगळं अजून लक्षात ठेवाल, ती गरज नाही. धनुष सर्वोत्कृष्ट अभिनेता, मग हे थोडं लक्षात ठेवायचं. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री लारा बोल्डोरिनी. ओके, बोल्डोरिनी. लारा लक्षात ठेवायला जमते. लारा इथं धनुष. लुसिया दिग्दर्शक. आणि संयुक्तपणे कोणाकोणाला? बराकत आणि द सन अबव्ह मी नेव्हर सेट्स या दोघांना मिळून हा पुरस्कार मिळाला आहे. कोणाकोणाला दोघांना मिळाला हे माहीत पाहिजे. ओके, आणि इथं विचारलं तर विचारू शकते, नाहीतर मग सांगता येणार नाही. ओके, युनेस्कोचा पीस मीडिया अवॉर्ड 2021 दूरदर्शनला डेफिनेटली लीडिंग द वे या कार्यक्रमासाठी पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा कार्यक्रम दिव्यांग मुलांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल आहे. ओके, आकाशवाणीला लिव्हिंग ऑन द एज द कोस्टल लाईव्ज या कार्यक्रमासाठी हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ओके, हा कार्यक्रम बंगाल उपसागराच्या किनाऱ्यावरील विशाखापट्टणम येथील मासेमारी समुदायाच्या कार्यजीवनाला शोध घेते त्याबद्दल आहे. पण कुणाला मिळाला आहे? दूरदर्शनला मिळाला आहे आणि आकाशवाणीला आहे. हे लक्षात ठेवलं तरी चालते, बाकी काही नाही. मिस युनिव्हर्स 2021 विजेती हरनाज सिंधू भारताची आहे म्हणून लक्षात ठेवू शकता. 2000 साली लारा दत्तला मिळालं तर डायरेक्ट आता 2021 मध्येच मिळालं आहे. द्वितीय विजेती नादिया फरेरा, पण पहिली लक्षात ठेवा आपली आहे म्हणून. बरोबर रे? हरनाज सिंधू मी सांगितलं ही, मग आता स्पीड का घेतोय? याच्या ऑलरेडी याच्या अगोदर झालेलं आहे सगळं आपलं. ओके, बघा मिस युनिव्हर्स 2020 69वी विजेती अँड्रिया मेझा. जनरली इथं विचारण्याऐवजी इथं विचारतील का? हे भारतीय झालेली आहे म्हणून. ओके, यांच्याबद्दल अजून जास्त माहिती बघू शकतात. ते कुठल्या आहेत, किती वर्षाच्या होत्या वगैरे याच्यावर विचारू शकतात. ओके, चौथी उपजाती इकडे काय नाही, काही गरज नाही. आबेल पुरस्कार. आबेल
दुसराचा अर्थ काढू नको. आबेल पुरस्कार डेनिस पार्नेल सुलिव्हन अमेरिकेचे यांना मिळालेला आहे. ओके, हा पुरस्कार गणित क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याला मिळाला आहे. मग कोणाला मिळते आणि कशासाठी आहे नॉर्मली एवढं लक्षात ठेवलं तरी चालते. बाकी काय असं विशेष आतापर्यंत मला वाटत नाही की आबेल पुरस्काराबद्दल प्रश्न आलाच नाही. पद्म पुरस्कार 2022 आता बघा हे कधी मिळालेत रे? जानेवारी 26 जानेवारी 2022 भेटतात बरोबर ना. 2022 आहेत, आता 23 मध्ये येतील. आता 22 तरी माहीत पाहिजे ना बरोबर. आता महाराष्ट्रामध्ये जर बघितलात तर महाराष्ट्रातले जास्त विचारू शकतात. पद्मविभूषण एकाच जणाला मिळाले, पद्मभूषण दोघाला मिळाले आणि पद्मश्री 7 जणाला मिळाले महाराष्ट्रामधले. ओके, मग आता बघा पद्मविभूषण 4 जण आहेत, त्यातले महाराष्ट्राचे एकच आहेत. कोण आहेत रे? प्रभा अत्रे आहेत. प्रभा अत्रे किराणा घराण्यामधले, कलाक्षेत्र आर्ट महाराष्ट्रातले आहेत हे. ओके, यांच्यावर विचारू शकतात, मग माहिती पाहिजे मग कोणतं किराणा घराण्यातले आहेत ते. ओके, बघा किराणा घराण्याच्या गायिका आहेत ते, एक गायिका आहेत, कला म्हणजे आर्ट गायिका आहेत ते. आणि बिपिन रावत जे आहेत, जनरल बिपिन रावत जे आहेत, ओके, ते नागरी सेवा मरणोत्तर मिळाले. उत्तराखंड CDS प्रमुख जे काय आहेत, ओके, त्यांना मिळाले. CDS प्रमुखच ना. कल्याण सिंग जे आहेत ते सार्वजनिक व्यवहार मरणोत्तर मिळाले, उत्तर प्रदेशचे आहेत ते. ओके, आणि कल्याण सिंग काय होते बघा, UPचे मुख्यमंत्री होते आणि राजस्थानचे काय होते राजस्थानचे ते बघा UPचे CM होते आणि राजस्थानचे गव्हर्नर होते ते. ओके, आणि राधेश्याम खेमका हे गीता प्रेस या कंपनीचे पत्रकार आहेत बघा. हे काय राधेश्याम खेमका, साहित्य शिक्षण उत्तर प्रदेशचे, पण ते काय गीता प्रेस कुठल्या प्रेसचे आहेत विचारू शकतात. जसं काय विचारलं होतं रे, रॅपलर विचारले, तसं काय विचारणार नाही बाबा, गीता प्रेस याचे पत्रकार होते. थोडंफार UPचे यांचं काय सांगितलं, बिपिन रावत माहित आहे तुम्हाला, CDS प्रमुख वगैरे. नॉर्मल लक्षात ठेवा. काय तरी गायिका आहेत, कुठल्या घराण्यातले? किराणा घराण्यातले. ओके, किराणा घराण्यातले. मग इथं फक्त महाराष्ट्राचे एकच आहेत पद्मविभूषण वी टोटल 4 जण मिळाले, त्यापैकी महाराष्ट्रातले एक आहेत. 4 जण कोणते आहेत जनरली? मग काय विचारतील, महाराष्ट्र, उत्तराखंड, उत्तर प्रदेश वगैरे असे हे देतात, किंवा मग त्यांचं क्षेत्र देतात, किंवा त्यांचं कार्य कशात आहे ते देऊ शकतात. गीता प्रेस किंवा मग काय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, CDS प्रमुख, गायिका, असं त्यांचं स्पेशलिस्ट काय आहेत ते टाकू शकतात जुळ्याजुळवामध्ये. ओके, हे माहीत पाहिजे. महाराष्ट्रामधले पद्मभूषण टोटल 17 जण मिळाले. 17 लक्षात होतोस का बाबा? नाही ना, नको बाबा तेवढं. फक्त महाराष्ट्रामधले किती जण मिळाले? 2 जण मिळाले आहे. कोण कोण आहे ते? नटराजन चंद्रशेखरन व्यापार उद्योग आणि सायरस पुनावाला, माहित आहे, सिरम इन्स्टिट्यूट वगैरे. ओके, हे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे CEO होते नटराजन वगैरे. आणि सायरस पुनावाला सगळ्यांना माहित आहे, सिरम इन्स्टिट्यूट कोविड काळामध्ये खूप फेमस व्यक्ती बरोबर. सायरस पुनावाला आणि नटराजन चंद्रशेखरन या दोघांना पद्मभूषण, विभूषण नाही. ओके, 17 जण मिळाले. त्या 17 जण महत्वाचे तुम्हाला माहित असेल तर, म्हणजे माहीत पाहिजे असेल तर सांगतो मी, पण याच्या अगोदर मी घेतलेले आहे ते, कळलं का तुम्हाला? म्हणजे याच्या अगोदर सगळे तुम्हाला इम्पॉर्टंट जे काय आहेत महत्वाचे त्यात ते सांगितले आहेत तुम्हाला. याच्यामध्ये काही नाही एवढं. सत्या नाडेला एक मिळाले बघा, बाहेरचे म्हणला तर सत्या नाडेला एक आहेत, सुंदर पिचई जे आहेत अमेरिकेचे, अल्फाबेट त्याचे CEO वगैरे. आणि कोण रे, आणि सत्या नाडेला एक लक्षात ठेवा, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे CEO वगैरे, त्यांना पण काय रे पद्मभूषण मिळालेलं आहे, म्हणून ते एक लक्षात ठेवू शकता. ओके, त्यानंतर पद्मश्री, त्यामध्ये महाराष्ट्रामधले काय विजाती लक्षात ठेवा 7 आहेत. त्यात कोणतरी सुलोचना चव्हाण कला, डॉक्टर बालाजी तांबे सोनू निगम, डॉक्टर अनिल राजवंशी, विजयकुमार डोंगरे, भीमसेन सिंगल औषध क्षेत्र आणि हिम्मतराव बावस्कर औषधे वगैरे यांच्यावर विचारू शकतात मित्रांनो. बालाजी तांबे यांच्यावर वगैरे विचारू शकतात. ओके, आणि शेवटचं म्हणजे भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला नाही, 19 मध्ये मिळालेत. प्रणव मुखर्जी आणि भूपेन हजारिका यांना, आणि कोणाला नानाजी देशमुख यांना मिळाला आहे, तिघांना. त्याच्यानंतर कोणाला मिळालेलं नाही. स्वर भास्कर प्रभा अत्रे या किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका आहेत. ओके, त्यांनी संगीताचं शिक्षण सुरेश बाबू माने आणि हिराबाई बरोडेकर यांच्याकडून घेतलेलं आहे. साहित्य संपदा स्वरंजनी आहे. 1990 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे आणि 1991ला संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आणि पद्मभूषण 2002 मध्ये मिळाला. आता पद्मविभूषण मिळालं आहे ना प्रभा अत्रे यांना. ओके, ज्ञानपीठ पुरस्कार बघा 2020,
ज्ञानपीठ पुरस्कार 2020. आसामी कवी साहित्यिक नीलमणी फुंकन यांना मिळालाय. आसामी कवी जे काय आहेत नीलमणी फुंकन यांना मिळालाय. नीलमणी फुंकन साहित्य कविता संग्रह त्यांचा निर्जनतार शरद कोबिता काइंट गोलाम आरू काइंट आरू की न शब्द सूर्य हेनो नभी आहे येई नदी येती मानस प्रतिमा फुली ढंका हे त्यांचं आहे. आणि शिल्पकला दर्शन आणि वर्णवाप लोककल्पदृष्टी बघा लक्षात ठेवा. 2020चा 56वा कोणाला मिळाला आहे आसामी कवी नीलमणी फुंकन यांच्या ज्युनियर यांना मिळालेलं आहे. नीलमणी फुंकर यांना मिळालेलं आहे. आणि नीलमणी फुंकर यांना 1990 पद्मश्री साहित्य अकादमी फेलोशिप 2002 1981 कोबिता यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. ज्ञानपीठ पुरस्कार 2021 हे 21 लक्षात ठेवा. 57वा आता 58वा मिळालेला नाही. कोकणी कादंबरीकार लघुकथा लेखक यांच्यावर विचारू शकतात. दामोदर मावजो मी यांच्याबद्दलही अगोदर सांगलेलं आहे. काढून बघा तुम्ही मित्रांनो. ओके या दोघांबद्दलही सांगितले मी 2021च्या जो काय व्हिडिओ घेतलेत त्यामध्ये हे सांगितलेत. ओके दामोदर मावजो यांना मिळालेलं आहे. साहित्य संपदा कादंबरी जीव दिव कायच्या मारू. का रे जीव दिव कायच्या मारू म्हणजे जीव देऊ काय मायच्या मारू कायच्या मारू. सुनामी सायमन कार्मेलिन आणि सूड. ओके कथासंग्रह गांधन जागरणा रुमाद फूल सपन मुगी मुर्गी मंगेली ती टिष्टावनी. ओके पुरस्कार 1983 साली पहिली कादंबरी कार्मेलिनला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. कार्मेलिन वगैरे विचारू शकतात मग ज्यांच्यावर मिळाला पुरस्कार ते विचारू शकतात वगैरे. ओके साहित्य अकादमी पुरस्कार 2021 आणि 2022 दोन्ही बघायचे आपला साहित्य अकादमी पुरस्कार. बघा डॉक्टर किरण गुरव यांना बाळूच्या अवस्थांतराची डायरी यासाठी मिळालाय. बाळूच्या अवस्थांतरांची डायरी यासाठी मिळालेला आहे साहित्य अकादमी पुरस्कार. ओके बघा लघुकथा संग्रहासाठी मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार जाहीर झाला आहे. कोणाला रे 2021चा 2022चाही जाहीर झाला आहे त्यामुळं 22चा पण विचारू शकतात. मग किरण गुरव बाळूच्या अवस्थांतराची डायरी या लघुकथा संग्रहासाठी मिळालेला आहे. कशासाठी मिळाला असे विचारू शकतात. साहित्य संपदा कथा संग्रह श्रीलिपी राखीव सावल्यांचा खेळ शुदा शांतीभूषण आणि कादंबरी जुगाड वगैरे. भाषामध्ये बघा साहित्य वगैरे तर हिंदीसाठी दयाप्रकाश सिन्हा यांचं सम्राट अशोक हे साहित्य आहे. बंगालीसाठी ब्रत्य बसू मीर जाफर ओ अनन्य नाटक. कोकणी हे माहिती लक्षात ठेवा मात्र हे कोकणी लक्षात ठेवा. ओके आणि इंग्रजी लक्षात ठेवा नमिता गोखले यांचं थिंग टू लिव्ह बिहाइंड कादंबरी. आणि कोकणी मात्र संजीव वेरणकर यांचं रक्तचंदन हे काव्यसंग्रह आहे. आणि आत्ता जे आपण कोण बघितले बाळूच्या अवस्थांतराची डायरी कोणाचा आहे किरण गुरव यांचं साहित्य अकादमी 2021 मिळाले. ओके लघुकथा संग्रहासाठी वगैरे. ओके साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2021 मराठी प्रणव सुखदेव यांच्या काळे करडे स्ट्रोक्स या कादंबरीसाठी 2021 सालचा मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. म्हणजे युवा याच्यामध्ये काय असतं युवा असेल बाल साहित्य असेल भाषा असेल असे वेगवेगळे पुरस्कार असतात. त्यामध्ये युवा पुरस्कार कोणाला मिळालाय प्रणव सुखदेव यांना मिळालाय. ओके 2021 लक्षात ठेवा. आता 20-19 असं नका लक्षात ठेवा. प्राजक्ता देशमुख देव बाबळी 20 आणि 19 समला तर सुशील कुमार शिंदे शहर आत्महत्या करायचं म्हणतंय काव्य संग्रहासाठी मिळालं. हे नाटक आहे देव बाबळी वगैरे. ओके युवा पुरस्कार यांना कशासाठी मिळाला रे कादंबरी कोणती आहे यांची प्रणव सुखदेवची तर काळे करडे स्ट्रोक्स. साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2021 मराठीमध्ये संजय वाघ यांच्या जोकर बनला किंग मेकर या कादंबरीसाठी जाहीर झालाय. ओके 2020चे विजेते म्हणला तर आबा महाजन आबाची गोष्ट लघुकथा संग्रहासाठी मिळाला. ही कादंबरी आहे जोकर बनला किंग मेकर संजय वाघ यांची 21 साठी. आता 22चं बघा 22चं जनरली विचारणार नाहीत पण सांगता येत नाही कधी मिळाले 24 ऑगस्ट 2022 मिळालेलं आहे. ओके यांचे फक्त 2-3च गोष्टी लक्षात ठेवा. बाल साहित्य पुरस्कार जो आहे संगीता बर्वे यांना मिळाला आहे. संगीता बर्वे पियूची वही हे दैनंदिनी आहे म्हणजे मुलांना दैनंदिनी लिहिण्याची सवय पडावी म्हणून हे दैनंदिनी याच्याबद्दल आहे. ओके यांची कादंबरी काय रे बघा कादंबरी कोणती आहे पियूची वही. मग याच्यावरच आधारित त्यांनी एक बालनाट्यही लिहिले काय रे संगीत पियूची वही हे काय त्यांनी नाटक पण लिहिले याच्या आधारावर. मग त्यांच्या कशाला मिळालंय असं विचारतील कोणत्या साहित्याला मिळालंय तर पियूची वही म्हणजे काय आहे मग पियूच्या वहीमध्ये दैनंदिनी आहे. ओके आणि 2021 म्हणला तर जोकर बनला किंग मेकर आता सांगितलं संजय वाघ यांना मिळाला. आणि कोकणी भाषेमध्ये ज्योती कुंगळकर
मयुरी या कादंबरीसाठी मिळालं आहे. आणि साहित्य अकादमी काही अजून बाकीचे पुरस्कार आहेत, भाषा वगैरे जे काय आहेत मराठीमधले किंवा युवा पुरस्कार वगैरे आहेत ते अजून जाहीर झालेले नाहीत. 22मधले मराठी शाहीर काय अजून जाहीर झालेले नाहीत, पण हे 2 तर लक्षात ठेवा. ओके. आणि संगीता बर्वे कोण आहेत रे? हे मृगतृष्णा किंवा दिवसाच्या वाटेवरून हे कविता संग्रह त्यांच्या फेमस आहेत. संगीता बर्वे लक्षात ठेवा कशामध्ये मिळालं? बाल साहित्य पुरस्कार 2022. ओके. सरस्वती सन्मान 2021 कवी साहित्यिक रामदर्श मिश्रा यांच्या मैं तो यहाँ हूँ या कविता संग्रहासाठी कोणाला मिळाले रे? कशासाठी मिळाले लक्षात ठेवा. सरस्वती सन्मान के बिर्ला फाउंडेशन तर्फे दिला जातो. सरस्वती सन्मान असेल किंवा मग व्यास सन्मान असेल, दोन्ही पण. अनुसूची 8 मधील कोणत्याही भाषेतील साहित्यासाठी दिला जातो जनरली. कोणाला मिळाला रे? कवी कोण आहेत? रामदर्श मिश्रा यांना मिळालेला आहे 2021चा मैं तो यहाँ हूँ या कविता संग्रहाला. 2020 म्हणलं तर शरद कुमार लिंबाळे यांना सनातन या कादंबरीसाठी मिळाला आहे. ओके. आता हे जनरली बघा, आता प्रश्न तर सध्या याच्यावर नाहीत बरं का, पण लक्षात ठेवू शकता कारण सगळेच म्हणलात तर तुम्हाला लक्षात राहणार ब्रेक्स वगैरे. पण जनरली चित्रपटाबद्दल म्हणलात तर ऑस्कर आणि काय लक्षात ठेवाल? जास्त करून ऑस्कर आणि कोणतं लक्षात ठेवाल? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वगैरे. ओके. मग जनरली याच्यावर काय प्रश्न येऊ शकत नाहीत. बघा बघाय वाटलं तर बघू शकता. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सायरस पुनावाला यांना मिळाला आहे, सिरमचे संस्थापक 21मध्ये. आणि मला वाटते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आत्ता एक मिळाला आहे, बरोबर ना? आत्ता कोणाला मिळाला आहे? 22चा ना? 22चा हां, टेसी थॉमस यांना मिळाला आहे. समोर येणार आहे बरं का. टेसी थॉमस यांना मिळाला आहे. मिसाईल वुमन टेसी थॉमस यांना मिळाला आहे. ओके. हे 2022चा जो काय आहे 2022चा टेसी थॉमस यांना मिळाला आहे. टेसी थॉमस यांना मिळाला आहे. ओके. मग हे सिरमचे संस्थापक सायरस पुनावाला यांना 2021चं मिळालं. 2022चं टेसी थॉमस, मदर तेरेसावरून टेसी आणि थुंबा याच्यावरून त्यांचं थॉमस असं नाव पडले. ओके. त्यांनी अग्नी 3, अग्नी 4, अग्नी 5 यासाठी त्यांनी काम केलं आहे, संचालिका म्हणून काम केले आहेत. टेसी थॉमस. ओके. DRDO मध्ये वगैरे. म्हणून टेसी थॉमस यांना काय मिळालं आहे? हे मिसाईल म्हणून ओळखले जातात. ओके. मिसाईल मॅन कोण? APJ अब्दुल कलामजी. ओके. आणि वुमन का? टेसी थॉमसजी. ओके. बघा लक्षात घ्या. मग आता लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2021 आणि 22 यांना मिळालेला आहे. 20 म्हणला तर सोनम वांगचुक यांना मिळाले आहे. असो फक्त लक्षात ठेवा सायरस मिस्कारे पुनावाला पद्मश्री मिळाला 2005ला वगैरे. काही वॅक्सिन काही नाही. राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार 2022 दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2022 कोल्हापूर जिल्हा परिषदला मिळाला आहे. कोणाला? जिल्हा परिषद म्हणला तर कोल्हापूर जिल्हा परिषद. ओके. आणि पंचायत समितीसाठी म्हणलात तर राहाता जिल्हा नगर मालवण कोणती? सिंधुदुर्ग. दोन्हीला मिळाला आहे. राहाता एक अहमदनगरमधली आणि मालवण सिंधुदुर्गमधली. ओके. आणि ग्रामपंचायत म्हणला तर बाल सुलभ ग्रामपंचायत पुरस्कार शंगारवाडी जिल्हा कोल्हापूर, म्हणजे कोल्हापूरला दोन्ही मिळाले. झडपी मिळाले आणि काय ग्रामपंचायतही मिळाले. ओके. आणि पंचायत समिती म्हणला तर मग कोणाला मिळालेलं आहे? सिंधुदुर्ग आणि नगर. ओके. लक्षात ठेवा. 2022 दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण वगैरे. 67वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 67वे. ओके. 67वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2019 सालचा पुरस्कार आहे हा. ओके. 2019 म्हणजे 2019 मध्ये मिळालेला त्याला 67वा. 68वा आता आपण सांगणार आहे मी तुम्हाला. वितरण 2021 मध्ये करण्यात आले कोविडमुळं. ओके. माहिती आहे तुम्हाला कोविडमुळं काय काय घडलंय. सगळंच कार्य 20 मधले कोणतेही झालं नाही ते 21 मध्ये जाहीर करण्यात आले. सर्वोत्कृष्ट चित्रपट सुवर्णकमळ मरक्कर आर्बिकड लित्ते सिंगम लक्षात ठेवा. मारक्कर लक्षात ठेवा. मधलं गेलं तर गेलं. ओके. मल्याळम पिक्चर आहे. सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट महर्षी आहे तेलुगू. सामाजिक विषयावरला सर्वोत्कृष्ट चित्रपट आनंदी गोपाळ आहे मराठी. सर्वोत्कृष्ट बालचित्रपट कस्तुरी. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन संजय चव्हाण. चित्रपट 72 हुरेन हिंदी. सर्वोत्कृष्ट अभिनेता मनोज वाजपेयी आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कंगना रनौत. आणि सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट बारडो दिग्दर्शक भीमराव मुंडे. ओके. मराठीचं लक्षात ठेवू शकता. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कंगना रनौत. पंगा मणिकर्णिका. चित्रपट कोणता आहे रे? भोसले मनोज वाजपेयी यांचं. धनुष दोघं आहेत बघा. कोणते? वाजपेयी आणि काय धनुष तर सगळ्यांना माहीत असेल. कुठला आहे? टॉलिवूड. कोणाचं जावई आहे सगळंच माहीत आहे सर. बारीक लुकडा आहे सर. सगळं माहीत. तुम्हाला सगळेच हिरो माहीत आहेत रे. माझ्यापेक्षा तुम्ही स्पीडमध्ये आहेत. आता 67च्या जागी 68 माहीत पाहिजे बरं का.
हां 51वा दादासाहेब फाळके पुरस्कार 19चा पुरस्कार 21 मध्ये प्रदान करण्यात आला आहे. अभिनेता रजनीकांत यांना मिळाला आहे. रजनीकांतबद्दल थोडं डिटेलमध्ये बघा मित्रांनो. ओके 68वा चित्रपट पुरस्कार महत्वाचा आहे 67 पेक्षा. ओके बघा आता 2020 साठी देण्यात आला तो एक काय 19 साठी देण्यात आला होता. ओके सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सुराराई पोत्रू. ओके बऱ्याच जागी पोट्टोरू असं केलेलं आहे. ओके तमिळ पिक्चर आहे आणि दिग्दर्शक सुधा कोंगरा हे आहेत. ओके बघा आता आणि सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट तानाजी द करे अनसंग वॉरियर असेल ना अनसंग पाहिजे अनसंग वॉरियर. अडुसष्टवा चित्रपट पुरस्कार. हा बघा आता 22 जुलैला करण्यात आला याची घोषणा 22 जुलैला. ओके 2020 साठी आहे आणि मराठीत एकूण 9 पुरस्कार मिळालेले आहेत. गोष्ट एका पैठणीची हा सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा ठरलेला आहे. गोष्ट एका पैठणीची हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. ओके त्याचे दिग्दर्शक कोणी दिले का नाही. हा गोष्ट एका पैठणीची शांतनू रोडे आहेत बघा असं विचारतात जनरली. शांतनू रोडे याचे दिग्दर्शक वगैरे विचारतात असं म्हणजे ज्यावेळेस मराठी चित्रपटाला मिळतो ना त्यावेळेस विचारतात. ओके सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता आहे गोष्ट एका पैठणीची महत्वाचा आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अपर्णा बालमुरली. ओके सुरारास पुत्रू सूर्या म्हणजे सूर्या पण म्हणतात कुठं सूर्या म्हणतात. ओके सर्वोत्कृष्ट अभिनेता सूर्या म्हणा. ओके आणि अजय देवगन सूर्या भैया अपना और अजय देवगन. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सचिता नंदन केआर सचिता नंदन. सर्वोत्कृष्ट काय रे लोकप्रिय चित्रपट सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट तानाजी. ओके द अनसंग आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सचिदानंदन केआर. चित्रपट आहे अय्यप्पम कोशियम. अय्यप्पम कोशियम. विचारू शकतात यावर. ओके मी सांगतो. ओके बघा सुराराई पोट्टरू जे काय सर्वोत्कृष्ट काय रे सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट कोणता आहे तानाजी द अनसंग वॉरियर हिंदी चित्रपट आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सचितानंदन केआर. चित्रपट कोणता आहे अय्यप्पम कोशियम. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता सूर्या आणि अजय देवगन दोघे आहेत. तानाजी मूवी आहे तानाजी सगळे बघितलं असेल बरोबर. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अपर्णा बालमुरली आणि सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट गोष्ट एका पैठणीची. ओके आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे रे सर्वोत्कृष्ट चित्रपट सुराराई पोत्रू. ओके सुराराई पोट्टरू असं काही ठिकाणी लिहिलं आहे पोट्टरू लिहिलेलं आहे. ओके तमिळ चित्रपट आहे पोट्टरू असं लिहिलं आहे कुठं कुठं. ओके आणि कोणी पोट्रू असं लिहितात पोट्रू. सुधा कोंगरा. ओके सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे रे सुराराई पोट्टरू असं म्हणा. आणि सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट तानाजी. दिग्दर्शक सचिता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता सूर्या आणि अजय देवगन. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अपर्णा बालमुरली अपर्णाबाई. आणि काय रे सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट गोष्ट एका पैठणीची. ओके आता बाकी अजून काही एक्स्ट्रा असेल तर सांगतो बघा. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणला तर राहुल देशपांडे. चित्रपट मी वसंतराव. सर्वोत्कृष्ट गीतकार मनोज मुंतशीर. आणि सर्वोत्कृष्ट चरित्रात्मक चित्रपट पांबुंग स्वॅम. चित्रपटासाठी सर्वात अनुकूल राज्य कोणतं होतं रे मध्य प्रदेश. सर्वात अनुकूल राज्य म्हणलात तर मध्य प्रदेश. ओके मध्य प्रदेश. आणि चित्रपटासाठी काय सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म सुराराई पोत्रू फीचर फिल्म पण यांनाच मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणलात तर तुलसीदास ज्युनियर. हिंदी चित्रपट म्हणलात तर तुलसीदास काय रे तुलसीदास ज्युनियर. ओके
आणि कौटुंबिक मूल्यावर आधारित सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार कुंकुम मार्चमला मिळालेला आहे. सामाजिक विषयावरला सर्वोत्कृष्ट चित्रपट फनरल मराठी चित्रपट आहे, लक्षात ठेवा. फनरल, ओके. फनरल हा मराठी चित्रपट आहे. सामाजिक चित्रपट सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरला सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे? फनरल आहे. आणि सर्वोत्कृष्ट बालचित्रपट सुमी मराठीचा आहे बघा. सर्वोत्कृष्ट बालचित्रपट बालचित्रपट म्हणलात तर काय रे? सुमी. आणि सामाजिक चित्रपट म्हणलात तर कोणता आहे रे? फनरल. बघा मराठी चित्रपटानं बऱ्याच हे केले आहेत बरं का, लक्षात ठेवा. आणि पदार्पणातला विशेष उल्लेखनीय चित्रपट देखील पुण्यातलाच आहे. परिह म्हणून एक चित्रपट आहे. परिह कुणी तयार केलंय? MIT पुण्यानं, ओके. आणि विशेष उल्लेखनीय फीचर फिल्म जून गोदाकाठ व अवांछित हे मराठी चित्रपट आहे, ओके. मराठीचे जेवढे भेटले जवळजवळ 9 याला मिळाले आहेत, त्यापैकी हे तर लक्षात ठेवू शकता. सर्वोत्कृष्ट बालचित्रपट, सर्वोत्कृष्ट सामाजिक क्षेत्रातला चित्रपट फनरल आणि सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हे तर लक्षात ठेवावं लागणार आहे तुम्हाला, ओके. आणि सर्वात अनुकूल राज्य म्हणला तर मध्य प्रदेश. आणि हिंदी चित्रपट तुलसीदास ज्युनियर आणि एवढ्या गोष्टी लक्षात ठेवला तरी चालते. 1954 साली या पुरस्काराला सुरुवात करण्यात आलेली आहे, ओके. पहिला राष्ट्रीय चित्रपट कोणाला मिळाला रे? श्यामची आई याला मिळालेला आहे, ओके. एवढं लक्षात ठेवू शकता. स्टेट अवॉर्ड आता एक लाईव्ह सेशन होता रे बरोबर, त्यामुळं सांगावं लागते पोरांना. आता 8ला होता, 8:30. बापरे, पोरं म्हणतात कसं काय झालं असं कार्यक्रम, बरोबर. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2021, ओके. मेजर ध्यानचंद, पूर्वी काय होतं रे? राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होता. आता नाव काय केलं? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. त्याच्यामध्ये अनेक म्हणजे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांतर्गत वेगवेगळे पुरस्कार येतात, ओके. हे येते, पुन्हा अर्जुन पुरस्कार येतो, पुन्हा कंतर द्रोणाचार्य जीवन गौरव किंवा असे म्हणजे हे येतात, ओके. एवढी पुरस्कार येतात. कुठले? ध्यानचंद पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, द्रोणाचार्य जीवन गौरव पुरस्कार वगैरे असेल किंवा अर्जुन पुरस्कार वगैरे असतील, ओके. याच्यामधले महत्त्वाचे बघू आपण. मेजर ध्यानचंद पुरस्कार, खेलरत्न पुरस्कार 4 वर्षाच्या उल्लेखनीय किल्ल्या नेत्रदीपक आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जातो जनरली. विजेते एकूण 12 आहेत. प्रमुख विजेते इथं कोणकोणते आहेत ते प्रमुख ते दिले आहेत बघा. नीरज चोप्रा ॲथलेटिक्समधलं आहे. हॉकीमधलं श्रीजेश PR, रवी कुमार, मिथाली राज, लवलीना बोरगोहेन आणि सुनील छेत्री. एवढं लक्षात ठेवा. आणि यांचं कशामध्ये आहे वगैरे, ओके. एवढं लक्षात ठेवलं तरी चालते. जनरली नीरज चोप्रावर लक्षात ठेवा. नीरज चोप्राचं व्हेरी इम्पॉर्टंट का तर टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यांना काय मिळालेलं आहे रे? सुवर्णपदक मिळाले ना भालाफेकमध्ये, म्हणून त्यांच्यावर विचारू शकतात जनरली, ओके. आणि हे कोणतं क्षेत्र आहे? क्रिकेट आहे, बॉक्सिंग आहे, काय आहे वगैरे. अर्जुन पुरस्कार शिखर धवन, वंदना कठारिया, दीपक पुनिया, भावनिया पटेल वगैरे आणि शरद कुमार, ओके. आणि यांचं क्षेत्र कोणतं एवढं लक्षात ठेवा अर्जुन पुरस्काराला. द्रोणाचार्य पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार सरकार तलवार आणि श्याम कुमार 5 जणांना मिळाला, त्यापैकी 2. द्रोणाचार्य पुरस्कार संध्या गुरग आणि प्रीतम सुवेज. आणि ध्यानचंद पुरस्कार अभिजित कुंठे यांना मिळालेला आहे. पहिला लता मंगेशकर पुरस्कार कोणाला मिळाला विचारतात? दीनानाथ मंगेशकर, लता दीनानाथ मंगेशकर, ओके. हे बहीण भाऊ मानलं जायचं, म्हणजे कोण? नरेंद्र मोदी आणि लता देवी, बरोबर. बहीण भावाचं नातं होतं ना, त्याच्यानुसार हे पहिला पुरस्कारच आहे. आणि ते म्हणून कोणाला मिळाला रे? नरेंद्र मोदी यांनाच मिळाला आहे. श्री नरेंद्र मोदी यांना देश समाजासाठी आणि त्यांनी केलेल्या निस्वार्थ सेवेसाठी मिळाला आहे. पंतप्रधानांनी हा पुरस्कार देशवासियांना समर्पित करून टाकले, ओके. असो. वाङ्मय पुरस्कार 2021, आम्ही पूर्वी म्हणायचो याला वाडमाय, वाचता यायच नाही ना वाडमाय ते त्याचा उच्चार होतो माहितीच नव्हतं. 2021 महाराष्ट्र शासनातर्फे विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार विजेते भारत सोसने होते. आणि भागवत पुरस्कार, आता जनरली हे काय वन लाईनर विचारतील जर यांना असे पुरस्कार विचारायचे असले तरी, त्यामुळं तेवढंच माहीत असलं तरी चालते. भागवत पुरस्कार वगैरे लोक वाङ्मय ग्रह मुंबई याला मिळालेला आहे, ओके. आणि अशोक केळकर मराठी भाषा अभ्यास पुरस्कार विजेते व्यक्ती रमेश नारायण नरखेंडे यांना, विजेती संस्था मराठी अभ्यास परिषद पुणे. आणि कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार चंद्रकांत पाटील यांना मिळाला. डॉक्टर चंद्रकांत पाटील, विजेती व्यक्ती आणि संस्था मराठी अभ्यास केंद्र मुंबई. महाराष्ट्र चित्ररथ 26 जानेवारी 2022, आता 22ला नंतर 23 मध्ये येणार, बरोबर रे. 26 जानेवारीच्या गोष्टी आहेत ते. जैविधता आणि राज्य मानके, महाराष्ट्राच्या जैवविविधता व राज्य मानके या चित्ररथास लोकपसंती वर्गवारीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. कशामध्ये? लोकपसंतीमध्ये,
ओके, कुठलं रे? महाराष्ट्राच्या जैवविविधता आणि राज्य मानके या चित्ररथास मिळालेलं आहे. आता बाकी हे साहित्य अकादमीमध्ये यायला पाहिजे खरं तर. ओके, बघा, सोनाली नवांगुळ साहित्य अकादमी अनुवादासाठी पुरस्कार मिळालेला आहे. मध्यरात्री नंतरचे तास या अनुवादित कादंबरीसाठी 21 आहे, हा 22 नाही तो. ओके, आणि इरंदम जन्माकलीन कथाई या तामिळ भाषेतील कादंबरीची मराठी अनुवादित कादंबरी आहे. ओके, साहित्य संपदा, ड्रीम रनर, वारसा प्रेमाचा, हे बघितलंय मित्रांनो. सोनाली नवांगुळबद्दल मी याचं सांगितलंय पण, आणि याच्यावर प्रश्न पण आलाय राज्यसेवेला, बरोबर ना रे? शिकवलंय हे तुम्हाला मी 21 मध्ये. आता बघा, पुलित्झर पुरस्कार काही महत्त्वाचे जे काय आत्ता भेटलेले आहेत ते बघून घेऊ आपण थोडे स्पीडनं. पुलित्झर पुरस्कार 2022 बांगलादेशीय चित्रकार व कथा लेखिका, म्हणजे हे बांगलादेशाच्या वंशाचे आहेत पण ते अमेरिकेमध्येच राहतात, बरोबर? मग कोण आहेत रे? फहमिदा अझीम या आहेत. ओके, अमेरिकेमधल्या ऑनलाईन एक मासिक आहे इन्सायडर, ते त्यामध्ये काम करतात. कुठं काम करतात विचारतील, इन्सायडर. ओके, इन्सायडरमध्ये काम करतात. पुलित्झर पत्रकारितेसाठी जनरल दिलं जातं, कथा वगैरे. बघा, त्यानंतर शशी थरूर यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालाय. शशी थरूर यांना कुठला रे? शेवेलियर दे ला लिजन डी ऑनर हे पुरस्कार मिळाला. कोणाला विचारलं, कोण फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला मिळाला विचारतील, शशी थरूर यांना मिळाला म्हणायचं, बाकी काही जास्त डोकं लावायचं नाही. त्यानंतर युनेस्कोचा शांतता पुरस्कार कोणाला मिळाला? युनेस्कोचा 1989 पासून सुरू झाला युनेस्कोचा शांतता पुरस्कार कोणाला मिळाला रे? जर्मनीच्या चान्सलर अंजेला मर्कल यांना मिळालाय 2022चा युनेस्कोचा शांतता पुरस्कार कोणाला मिळालाय? तर ते अंजेला मर्कल. का मिळाला अंजेला मर्कल यांना? जवळजवळ मित्रांनो मला वाटतं 1.5 कोटी लोकांना त्यांनी काय केलं, निर्वासितांना त्यांनी काय राहण्यासाठी हे दिले. ते म्हणले बाबा आम्ही का करू शकत नाही, वीर काय रे शाफेन दास म्हणजे तिथले त्यांच्या भाषेमध्ये, किंवा हे आम्ही का करू शकत नाही असं म्हणलेले आहेत. निर्वासितांचा प्रश्न हाताळल्याबद्दल त्यांना युनेस्कोचा शांतता पुरस्कार मिळाला. कुणाला? जर्मनच्या चान्सलर अंजेला मर्केल यांना. ओके, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 5 सप्टेंबर 2022. सर तुम्ही सप्टेंबरमध्ये पण आलात? हो आलो. 5 सप्टेंबर 2022ला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळालाय. शिक्षण मंत्रालयातर्फे दिले जाते, शालेय शिक्षण व साक्षरता विभागातर्फे दिला जातो, म्हणजे शिक्षण मंत्रालयामधलं शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागामार्फत दिला जाते. महाराष्ट्रातले विजेते आता बरेच जण आहेत, तिथं 24 जण काहीतरी आहेत, मग त्यातली फक्त महाराष्ट्रात लक्षात ठेवत चालते. शशिकांत संभाजीराव कुलथे, सोमनाथ वामन वाळके, कविता संघवी या तिघांना मिळाले महाराष्ट्रामधल्या 3 राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार. कारण शशिकांत संभाजीराव कुलथे कुठल्या जिल्हा परिषद, झडपी म्हणजे जिल्हा परिषद, का रे दामुनाईक तांडा आहे गेवराईमधलं. एका तांड्यातल्या शिक्षकानं एवढं अभूतपूर्व कार्य करणं, इट इज नॉट अ जोक. ओके, बघा, शशिकांत संभाजीराव कुलथे झडपीचे शिक्षक आहेत. हे दामुनाईक तांडा गेवराई बीडमधले आहेत, बीडमधलेच 2 मिळालेत बरं का. पहिली तंबाखूमुक्त शाळा आहे, पहिली तंबाखूमुक्त शाळा. यांनी QR कोड, संगीत, गायन यांच्या माध्यमातून इतकं सोपं करून टाकलं विद्यार्थ्यांना की विशेष नाही. ओके, कोण आहेत रे? शशिकांत संभाजीराव कुलथे. त्यानंतर सोमनाथ वामन वाळके हे एक झडपीच आहे, पारगाव जोगेश्वरी बीड इथली शाळा. त्यानंतर कविता संघवी हे चतुर्भुज नरसी मेमोरियल शाळा आहे नर्सरीची. ओके, ते मुंबईमधली. तर या तिघांना काय मिळाले रे? राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2022 मिळालाय 5 सप्टेंबरला. त्यानंतर बघा, जागतिक ऊर्जा पुरस्कार कोणाला मिळाला असं विचारू शकतात. कोणाला मिळाला? कौशिक राजशेखर यांना मिळालाय. ओके, हे अभियांत्रिकीचे प्राध्यापक वगैरे आहेत. ओके, कौशिक राजशेखर यांना मिळाला. कोणाला मिळाला विचारू शकतात, जागतिक ऊर्जा पुरस्कार वगैरे. आणि लोकमान्य टिळक सांगितलं राष्ट्रीय पुरस्कार 2022 टेसी थॉमस यांना मिळालाय. कारण यांच्याबद्दल मी काल तुम्हाला डबल सांगतोय. तिथं आपण कोणाला मी सांगितलंय? सायरस पुनावाला, बरोबर ना? तर इथं बघा, टेसी थॉमस, टेसी हे मदर तेरेसावरून नाव पडलेलं आहे, आणि थुंबा प्रक्षेपण क्षेत्र जे आहे त्याच्यावरून त्यांचं नाव काय पडलं, त्या क्षेत्रात ते राहतात म्हणून ते थॉमस नाव पडलेलं आहे. अग्नी 3, अग्नी 4, 5 3 पण येते बरं काय. अग्नी 3, 4, 5 ला यांनी कार्य केलेलं आहे. केरळमधल्या आहेत ह्या. ओके, आणि इग्नोमधून हे MBA वगैरे केलेले आहेत. ओके, 2021ला सायरस पुनावाला आणि 2022 मध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2022 कोणाला मिळाला? टेसी थॉमस यांना मिळाला. विचारू शकतात मित्रांनो, त्यांना मिसाईल वुमन म्हणतात. व्हिटली पुरस्कार 2022, व्हिटली पुरस्कार 2022. व्हिटली काय रे? ग्रीन ऑस्कर म्हणून ओळखलं जाते. व्हिटली फंड फॉर नेचर द्वारे, म्हणजे इंग्लंडमधल्या 1993 पासून दिला जातो. चारुदत्त मिश्रा हिमबिबट्या तज्ज्ञ आहेत, ते त्यांना मिळालेलं आहे. का रे? चारुदत्त मिश्रा. व्हिटली पुरस्कार कोणाला मिळाला असं विचारू शकता. 2021चा का रे? नुक फोम यांना मिळालेला आहे.
आता बघा ग्रॅमी पुरस्कार 2022 संगीत क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार आहे, 1959 पासून दिला जातो. 2022 मध्ये बघा 2022 मध्ये बोनी राईट असंही म्हणतात त्यांना, यांना 10 वेळा ग्रॅमी पुरस्कार मिळाला बघा कोणाला. आणि 2022चा पण बोनी राईट यांनाच मिळाला, त्यांना 10वी वेळेस आहे ही. ओके. आणि भारतीय वंशातले म्हणलात तर काय रे, तर रॉकी केज आणि फाल्गुनी शहा बेस्ट चिल्ड्रन म्युझिक अल्बमला मिळाला आहे फाल्गुनी शहा यांना, आणि न्यू एज अल्बमला रॉकी केज यांना मिळालेला आहे. ओके. आणि व्यास सन्मान बघा माहिती आहे 1991ला इस्टॅब्लिश झाला आहे, के बिर्ला फाउंडेशनतर्फे सरस्वती सन्मान आणि व्यास सन्मान दिला जातो. आणि असगर वजाहत फतेहपूर यूपीचे आहेत. महाबली या नाटकासाठी त्यांना असगर वजाहत, असगर अजगर नाही असगर, काही म्हणसाल असगर आहे. ओके. सम्राट अकबर आणि कवी तुलसीदास या दोघांच्या काय केले आहेत, या दोघांना मध्य ठिकाणी लिहून यांनी लिहिलेलं आहे असगर वजाहत. कोण? असगर वजाहत. ओके. शरद पगारे पाटलीपुत्र की सम्राज्ञी 2020. ओके. बघा रतन टाटा यांचं डॉक्टर ऑफ लिटरेचर महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात आलेला आहे. ओके. नीरज चोप्रा यांना परमविशिष्ट सेवा पदक मिळाले. परमविशिष्ट सेवा पदक 1960 पासून दिलं जाते ते परमविशिष्ट सेवा पदक त्यांना मिळालं. कोणाला? नीरज चोप्रा यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक भालाफेकमध्ये मिळालेले आहे. ओके. BBC स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2021 हे कोणाला मिळालं? मीराबाई चानू यांना मिळालं आहे. मणिपूरच्या आहेत ते. 202 किलो म्हणजे वेट लिफ्टिंगमध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे. 85 आणि काहीतरी समथिंग बाकी आहे. ओके. 2020 मध्ये बुद्धिबळपट्टू कोनेरू हम्पी यांना मिळालं. आता मात्र BBC स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर हे मीराबाई चानू यांना मिळालं आहे. संसदरत्न पुरस्कार 2022 12वा 11 जणांना मिळाला आहे. महाराष्ट्रामधले 4 आहेत MP. ओके. तर सुप्रिया सुळे बारामती यांना मात्र बघा सुप्रिया सुळे यांना मात्र 7व्यांदा मिळालं आहे. अभूतपूर्व कार्य, मजाक नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. कितव्यांदा? सुप्रियाताई सुळे यांना 7व्यांदा मिळालेलं आहे, 7व्यांदा. आणि श्रीरंग बारणे यांना मावळ प्रांतातून मिळालेलं आहे. त्यांचं मावळ कार्य मतदारसंघ आहे. ओके. हिना गावी त्यांचा नंदुरबार मतदारसंघ आहे. राज्यसभामधून आलेले आहेत. कोणी? फैजिया खान हे. ओके. सुप्रिया सुळे बारामतीमधले आहेत. श्रीरंग बारणे हे मावळ प्रांत मावळमधले मतदारसंघ, आणि हिना गावित नंदुरबार, आणि फौजिया खान राज्यसभा. म्हणजे लक्षात ठेवा फक्त यांचं मात्र व्हेरी इम्पॉर्टंट कार्य 7व्यांदा आहेत सलग. ओके. आणि बोल्ट्झमन पुरस्कार 2022 विज्ञानातील अत्यंत कार्य प्रतिष्ठेचा जागतिक स्तरावरला पुरस्कार मानला जातो. तो कोणाला मिळाला? दीपक धर यांना मिळाला आहे. ओके. IIT कानपूरचे आहेत ते. 1991ला त्यांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार विज्ञान क्षेत्रातलं सर्वोच्च पुरस्कार जे आहे भारतातलं तेही मिळालं आहे. भारताला पहिल्यांदाच हे कार्य पुरस्कार मिळाला आहे, कार्य बोल्ट्झमन पुरस्कार 2022. ओके. कोणाला मिळाला विचारू शकतो. 75 मध्ये त्याची स्थापना झाली आहे. दर 3 वर्षांनी दिलं जातं जनरली. लता दीनानाथ मंगेशकर सांगितले तुम्हाला, नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे. ओके. नारी शक्ती पुरस्कार 2020-21 एकदाच जाहीर करण्यात आलेला आहे. 2020 या दोघांना मिळाला आहे, 21 एकाला मिळाला आहे. कमल कुंभार यांना 2021 मिळाला आहे. आणि वनिता जगदेव बोराडे यांना 2020 साठी नारी शक्ती पुरस्कार. सायली नंदकिशोर आगवणे हे जे आहेत यांना 2020 मिळाला आहे. आणि पहिल्या महिला सर्पमित्र म्हणून कोणाला? वनिता जगदेव बोराडे यांना ओळखलं जाते. वनिता यांना पहिल्या महिला सर्पमित्र म्हणून कोणाला ओळखलं जाते असाही प्रश्न विचारू शकतात. ओके. नारी शक्ती पुरस्कार. तर इथपर्यंत तुमचं पुरस्कार हे संपलेलं आहे मित्रांनो. ओके. तर जेवढं अजून याच्या बाहेर काही असेल तर निश्चिंत तुम्ही बघू शकता, पण मला वाटतं की एवढं सफिशियंट आहे. हिटली पुरस्कार बघितला आपण, पुलिसर पुरस्कार बघितलेला आहे, व्यास सन्मान बघितला आहे. ओके. एक्स्ट्रा कुठलंही सगळ्या क्षेत्रातलं म्हणजे जवळपास सगळं मटेरियल यूज करूनच घेतलेलं आहे मित्रांनो, कुठलंही जनरली मी ठेवलेलं नाही. ओके. टू द पॉईंट जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न केला नाही, तर कमीत कमी मध्ये जास्तीत जास्त कसं कव्हर होईल ह्याच्यावर मी जास्त भर दिलेला आहे. ओके. धन्यवाद मित्रांनो.